घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा 6 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतात ती गोष्ट आज घडलेली आहे. म्हणजे ऋषिकेशने हा सामना जिंकलाय. त्यामुळे हा जो एपिसोड आहे ना प्रेक्षकांनो, तो खूपच मोठा दाखवला त्यांनी. जवळजवळ 30 ते 35 मिनिटाचा एपिसोड होता आज, आणि मी तुम्हाला पूर्ण डिटेल देण्याचा प्रयत्न केलाय. तर सुरुवातीला आपण बघतोय ऋषिकेश आणि जानकीच्या लक्षात आलंय की तो जो शिट्ट्या वाजवणारा तिथला तो रेफरी आहे ना, तो चिटिंग करतोय. आणि आता हे सौमित्राला पण लक्षात आलंय. जानकी तिथे भांडत असते की हा माणूस मुद्दाम करतोय, हे सगळे मिळालेले आहेत एकमेकांना. तो माणूस बघा ना कसा मस्त उभा आहे तिथे. आता जानकी म्हणत असते हे सगळं मुद्दाम घडवण्यात येते, आम्हाला माहिती आहे सगळं. ऋषिकेश पण बोलत असतो तेव्हा सयाजीराव म्हणतात बस करा तुमच्या मताप्रमाणे काय पंचायत चालणार आहे का इथे? काही आरोप लावता का? जानकीला त्या माणसाचा खूप राग येत असतो. पण आता हा पैलवान जो आहे ना तो हरत असतो सुरुवातीला, म्हणून सयाजीराव आता त्याच्या जवळ जाऊन त्याच्यावर ओरडतो आणि जोरात खेक असतो. काय रे हे प्रताप्या, तुला मार खायला आणलंय का? समोरचा गडी भारी पडायलाय तुला. तुझी युक्ती वापर आता लवकर. काय जमल का नाही तुला? आता तो प्रताप पहलवान उठतो आणि उभं राहून त्याने त्याच्या म्हणजे धोत्र्यामधली पुडी काढली आहे प्रेक्षकांनो. तो आता धूळ फेकतो ना, ते काहीतरी पावडर फेकतो ना, तर तसं त्याने ती युक्ती काढली आहे. आणि आता ऋषिकेशच्या डोळ्यात पण तो पावडर टाकायला लागतो. पण आता कसं कसं घडलंय ना ते बघत राहा. तर आता हा पैलवान उठून उभा राहिलाय आणि आता हा सयाजीराव त्या पंचांना म्हणतो, ओ पंच चालू करा खेळ. जानकी म्हणते ऋषिकेश हे सगळेजण एकमेकांना मिळालेले आहेत. ओवी सुद्धा लांबून हे सगळं बघतीये. मग आता ऋषिकेश जानकीला म्हणत असो, शांत हो जानकी, शांत हो, काही होणार नाही. आता ऋषिकेशला आठवतं की हा पहलवान दुसऱ्यांच्या डोळ्यात पावडर फेकण्यात अगदी माहीर आहे. तर तसाच हा पहलवान आता उठून बसलाय दुसऱ्या राऊंडसाठी. सुमित्रा ताई देवाजवळ प्रार्थना करताय की ऋषिकेशच जिंकायला हवा. आणि आता सामना सुरू झालेला आहे. ऋषिकेश आपल्याला हरताना दिसतोय कारण त्या पहलवानाने ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये ती पावडर टाकली आहे आणि ऋषिकेशला आता काही दिसेनासं झालंय. आणि ही गोष्ट खरं तर सगळ्यांच्या लक्षात आली आहे बरं का. पण कोणी काही बोलत नाहीये, सगळे नुसता तमाशा बघतात. पाहिलं ना प्रेक्षकांनो, अत्याचाराला कोणी वाचा फोडत नसतं. पण आता बघा गुलाबला पण कसं तरी होतंय. गुलाब तर रडकुंडीला आलाय आणि ऐश्वर्या मात्र मस्त मजा घेतीये. जिंकतोय आमचा पहलवान असं म्हणून ओरडत असते. आणि आता ऋषिकेशला आठवतं की जानकीने कशा पद्धतीने ऋषिकेशला त्या बॉल म्हणजे टाळ्यांची कल्पना दिलेली असते की मी टाळ्या वाजवेल जर असं कधी तुमच्यासोबत झालं तर. मग ऋषिकेशला जानकी ते आठवून देते, ऋषिकेश माझ्या टाळ्यांकडे लक्ष द्या. आता हे सगळं ऐश्वर्याने ऐकलंय. आता ती तर बाजूलाच उभी आहे आणि आता मात्र ही टाळ्या वाजून जानकी त्याला सांगत असते की या दिशेला तो पैलवाने, या दिशेला पैलवाने. ऐश्वर्याने ते सगळं जाणून घेतलंय. आता सुरुवातीला त्यांनी बराच वेळ हा थरार दाखवलाय की जानकी टाळ्या वाजवते आणि ऋषिकेश त्या पैलवानाला हरवत असतो. त्यामुळे सयाजीरावांचे काहीसे हावभाव असे झालेत. सौमित्र खूप आनंदात आहे. सौमित्रने सगळी शूटिंग केलेली आहे प्रेक्षकांनो या घटनेची. आता ऋषिकेश जवळपास जिंकत असतो बरं का. आणि मग जानकीलाही आत्मविश्वास वाटायला लागतो की हो आता कुस्ती आपणच जिंकणार. म्हणजे थोडा उत्साह त्यांनी वाढवला, कमी केला. छान दाखवलाय त्यांनी खूप आजचा भाग. ऐश्वर्याच्या लक्षात येतं ते सगळं आणि ऐश्वर्या सगळ्या लोकांना प्रवृत्त करते, वाजवा रे वाजवा, टाळ्या वाजवा सगळ्यांनी, बघा त्यांना मोटिवेट करा, बघा तो पैलवान जिंकतोय असं म्हणून ऐश्वर्या मुद्दाम टाळ्या वाजवत असते मोठ्या मोठ्याने आणि जानकीकडे बघत असते. सगळ्यांच्या टाळ्यांच्या आवाजामुळे ऋषिकेश गडबडून गेलाय आणि मध्येच आजींचा सीन दाखवलाय. आजीबाई सुमित्रा ताईंना आवाज देत असतात पण त्या काही घरात नाहीयेत. आजीबाई मनाशीच बडबडत असतात नेहमी सारख्या. आता तर देवळातून आली सुमित्रा आणि लगेच कुठे गेली. आजीबाईंना वाटतं नानांशी जाऊन बोलावं आणि त्या मनाशीच हावभाव करतात की नाना काय बोलतात ते मला कुठे कळतं. आता ते हावभाव करत असताना मागून अचानक अवंतिका येते आणि आजीबाई जोरात घाबरतात. कोण आहे माझ्या मागे? अवंतिका म्हणते, अहो आजी काय हो ओरडता तुम्ही, घाबरले ना मी. आता आजी म्हणतात, अगो मग माझ्या मागे अशी आल्लात का आलीस भूतासारखी? अगो काय गो, म्हणजे तुझ्या सासूला बघितलं का ग तू? अवंतिका म्हणते, नाही मला नाही दिसल्या त्या. ऍक्च्युली मी आत्ताच बाहेरून आली आहे, मला नाही माहिती. ऐश्वर्याला विचारा ना तुम्ही. आता या आजी म्हणतात, अगं ती आहे कुठे घरामध्ये, केव्हाची बाहेर गेली आहे. अवंतिका तोंडातल्या तोंडात पुटपुटते, तिला कुठे तसे घरात कामं असतात, बाहेर तर भटकते ती. आजी म्हणते, काय म्हणालीस ग? अवंतिका म्हणते, काही नाही आजी.
मग आजी म्हणता, अगं सगळं जाऊ दे, माझ्यासाठी सुरेख चहा घेऊन ये आणि त्याच्यासोबत 5-5 बिस्किटं आण. अवंतिका डोक्याला हात मारून घेते आणि विचार करते, काय बाबा या आजी पण. मग आता अवंतिका चहा टाकायला जाते तेव्हा आजीबाई विचार करतात, शी बाई, काय बाई, एवढ्या मोठ्या घरामध्ये मला एकटीलाच राहावं लागतं. माझं जीव नाही हो करमत या एवढ्या मोठ्या घरामध्ये एकटीला. काय करावं ते कळत नाही. पण सुमित्रा कुठे गेली असेल? तर आता कुस्तीचा सामना पुन्हा एकदा दाखवण्यात येतोय. जानकी अगदी जीवाच्या आकांताने ऋषिकेशला खुणवत असते, ऋषिकेश, ऋषिकेश इकडे बघा. पण आता जानकीच्या टाळ्यांचा आवाज ऋषिकेश पर्यंत पोहोचतच नाहीये, कारण टाळ्यांचा आवाज बाकी सगळ्या लोकांचा पण आहे. हे सगळं सुमित्राताईंच्या पण लक्षात येत आहे बरं का. असं त्यांनी अधूनमधून सुमित्राताई दाखवलाय, कुस्तीचा थरार रंगवलाय, त्यामुळे भला मोठा एपिसोड दाखवलेला आहे त्यांनी आज. आता काय होतं प्रेक्षकांनो, की जानकी तिथे अशी ऋषिकेशला टाळ्यांचा आवाज देण्याचा प्रयत्न करत असते ना, तर ही ऐश्वर्या जानकीच्या पायात पाय घालते, त्यामुळे जानकी जोरात पडते त्या ऋषिकेशच्या समोर. पण आता हे सगळं जानकीच्या पथ्यावर पडलंय. ऐश्वर्याने तिला खाली पाडल्यामुळे ऋषिकेशला जानकीच्या बांगड्यांचा आवाज अचानक आलाय. त्यामुळे ऋषिकेश म्हणतो, जानकी, तुझ्या बांगड्यांचा आवाज. जानकी म्हणते, ऋषिकेश, तुम्हाला माझ्या बांगड्यांचा आवाज येतोय का? उठून उभं राहा बरं. आता जानकीने ऋषिकेशला उठून उभं केलंय आणि ऋषिकेश जानकीला सांगतो, जानकी, तुझ्या बांगड्यांचा आवाज कर, म्हणजे मला कळेल. आता जानकीने तिच्या बांगड्या हातातल्या काढल्यात आणि दुसऱ्या हातामध्ये घेऊन त्या असा वाजवतीये, खुळखुळ खुळखुळ. त्या बांगड्यांच्या आवाजामुळे ऋषिकेशला कळतंय की तो पहलवान नेमका कुठून वार करणार आहे. आणि आता हा सुद्धा थरार त्यांनी खूप रंगवलाय कुस्तीचा. जानकी त्या पहलवानाच्या मागे जाऊन ऋषिकेशला खुणवत असते आवाजाने, की इथे आता पहलवान आहे, इथे आता पहलवान आहे. आणि मग काय, बाजी पलटायला वेळ नाही लागली आणि ऋषिकेशने ती बाजी पलटवून लावली आहे. ऋषिकेश त्या पहलवानाला मात देतोच प्रेक्षकांनो. पण आता पुन्हा एकदा पंच चिटिंग करत असतात तेव्हा सौमित्र तिथे जातो आणि तो घंटी वाजवत असतो ना, तो माणूस त्याचा हात धरतो आणि त्याला धमकी देतो, हो वाजवू नका ती बेल, कुस्ती जवळ संपत आली आहे, कुस्ती संपल्याशिवाय बेल वाजवायची नाही. नाही, तुमची शेवटची वेळ जरा जवळ येईल, नाही तर लक्षात ठेवा. आता असं बोलल्यानंतर तो माणूस काय हिंमत करणार आहे बेल वाजवायची. आता तो सौमित्र पुन्हा म्हणतो, जेव्हा कुस्ती संपेल तेव्हा बेल वाजवायची, चला बाजूला व्हा. आणि आता चुपचाप त्या माणसाने ती बेल बाजूला ठेवून दिली आहे बरं का प्रेक्षकांनो. बघितलं ना एकीचं फळ कसं मिळतं ते. ऐश्वर्या अशी जबरदस्त आपटली आहे तोंडावरती आणि काय दाखवली आहे प्रेक्षकांनो आजची मालिका, जबरदस्त, दुसरा शब्दच नाहीये. आजच्या या मालिकेला एखादा लाईक करायला विसरू नका. सुमित्राताई खूप खुश होतात. आता या ऋषिकेशने त्या पहलवानाला धोबी पछाड दिलंय आणि मग काय, सगळ्या तिथे कुस्तीच्या मैदानामध्ये एकच जय जयकार उठलेला आहे, तो म्हणजे ऋषिकेशचा. सगळे ऋषिकेशच्या नावाने जयघोष करतात. ऋषिकेशने त्या पहलवानाला बरोबर धोबी पछाड दिलाय. नॅशनल लेवलच्या पहलवानाला हरवल्यामुळे या ऋषिकेशचा एवढा जय जयकार झालाय की तुम्हाला काय सांगू. सयाजीरावांचं तोंड बघा कसं झालंय. तर ऋषिकेशने ही कुस्ती फायनली जिंकली आहे. पण त्यांनी ना पुन्हा एकदा ते सगळं फ्लॅश आउट केलंय. म्हणजे जसं जसं या ऋषिकेशचा अपमान झाला, सुमित्राताईंनी त्यांना घराच्या बाहेर काढलं, शरीव वाटेल तसं बोलली जानकीला आणि यांना घराच्या बाहेर पडावं लागलं. हा सगळा सीन त्यांनी शेवटच्या क्षणाला दाखवला आणि या पहलवानाला ऋषिकेशने धोबी पछाड दिलं. असं इतकं भारी दाखवलंय की काय सांगू. सुमित्राताई देवी आईचे आभार मानतायत की माझा ऋषिकेश जिंकला, खरंच माझा ऋषिकेश जिंकला. त्यांना असं वाटतंय की त्यांच्या जाण्यामुळेच ऋषिकेश जिंकलाय. काहीही असो ना, निमित्त काहीही असू द्यात, पण ऋषिकेश जिंकला याला जास्ती महत्व आहे. पण आता खरी मालिका बघण्यात तुम्हाला जास्ती मजा येणार आहे, कारण अभी तो कहाणी शुरू हुई है. तर आता या जानकीने बघितलं सुमित्राताईंना. सुमित्राताई लगेच त्यांच्या चेहऱ्यावर शाल ओढतात आणि चुपचाप तिथून निघून जातात. पण जानकीला खूप समाधान वाटतं की फायनली तिची सासू कुस्तीच्या आखाड्यामध्ये स्वतः आली. तर आता या सुमित्राताई घरी आलेल्या दाखवल्यात त्यांनी डायरेक्ट. मुळशी तालुक्याचा किंग झालाय प्रेक्षकांनो ऋषिकेश. तर आता बघा या सुमित्राताई घरी येतात तेव्हा या आजी त्यांना वाटेल तसं बोलतात आणि म्हणतात, काय ग आली का सावत्र मुलाची कुस्ती पाहून. सुमित्राताई म्हणतात, कुस्ती छे छे, मी कुठे कुस्ती बघायला गेले होते, अगं मी तर इथे कामासाठी गेले होते. आता लगेच या आजी म्हणतात, लब्बाड कुठली, खोटं बोलतेस का, शाल कशाला घेऊन गेलीस, माझ्याशी खोटं बोलू नको, तुझा सगळा जीव त्या सावत्र पोरात अडकलाय, त्या ऋषिकेशमध्ये. त्या ऋषिकेशसाठी स्वतःच्या सख्ख्या आईला, त्या सावत्र पोरासाठी स्वतःच्या सख्ख्या आईला खोटं बोलते का ग तू. आता लगेच त्या सुमित्राताई म्हणतात, हो गेले होते ऋषिकेशची कुस्ती पाहायला, सावत्र असले ना तरी आई आहे बरं का मी. अगं मला जाणून घ्यायचं होतं की ऋषिकेश असा कसा कुस्तीच्या स्पर्धेमध्ये उतरला.
सकाळी गुलाबने सांगितलं मला. हे सगळं तो ओवीसाठी करतोय. ओवीची दिवाळी हवी तशी तिला पाहिजे ना, म्हणून तो कुस्तीच्या स्पर्धेमध्ये जिंकून पैसे मिळवतोय. आजवर माझ्या आशीर्वादाने त्याला बळ मिळालंय. कुस्तीच्या स्पर्धेमध्ये त्याला यश मिळालं माझ्यामुळे, म्हणून मी गेले आशीर्वाद द्यायला. आशीर्वाद दिल्यामुळे कोणी काय लहान होत नसतं. मग आता लगेच आजीबाई यांना अजून भडकवत म्हणतात, हो का, मग घ्या अजून मोठेपणा, बोलवा तुमच्या सुनांना सगळ्या. आधीच तुमच्या सुनांमध्ये महाभारत सुरू आहे. नाही, तुझ्यासारखी कौसल्या त्या वनवासात गेलेल्या ऋषिकेशसाठी अगदी जीव कासावीस करते हो. आता लगेच या सुमित्राताई म्हणतात, माझ्या सुनांमधला वाद माझं मी सोडवेल, तू कशाला मध्ये मध्ये बोलतेस, आणि अजिबात बोलू नको आई तू. आणि तू सतत त्या ऐश्वर्याची बाजू घेत राहतेस, तिचे गोडवे गात राहतेस. कशी बोलली का ती ऐश्वर्या माझ्यासोबत? मला अजिबात आवडलेलं नाही आई ते. माझी जानकी असती ना तर असं कधी बोललीच नसती माझ्याशी. आता असं त्या बोलायला लागतात तेव्हा लगेच आजीबाईंना टेन्शन येतं. आजीबाई त्यांच्याकडे बघतच राहतात. पण आता सुमित्राताई तेवढंच वाक्य बोलतात आणि त्यांच्या खोलीमध्ये निघून जातात. आता आजींना जरा टेन्शन आलंय. आजी विचार करतात, बापरे, हिच्या मनामध्ये पुन्हा त्या जानकीविषयी प्रेम बीम येते की काय? तर ऋषिकेशच्या पाठोपाठ आता हिला जानकीचा पुळका यायला लागला की नाही 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 नाही, असं नको व्हायला. ती ऐश्वर्या पण ना एक नंबरची माठ आहे. सगळा घोळ घालून ठेवते. नाव नुसतं ऐश्वर्या आहे, पण सगळं ऐश्वर्य गमावून बसणारी ही पोरगी काही कामाची नाहीये ती. आता आजींना टेन्शन आलंय. पण आता बघा प्रेक्षकांनो, कुस्तीच्या आखाड्यामध्ये ऋषिकेशने सामना जिंकून ओवीची दिवाळी तर केलीच चांगली, पण आता जबरदस्त पुढे बरंच काही घडणार आहे. काय काय ते सांगते शेवटी, बघत राहा. तर आता ही जानकी बांगड्यांचा आवाज करते आणि ऋषिकेशच्या जवळ जाते. ऋषिकेश तिला मिठी मारतो. मग तिथे कुस्तीच्या आखाड्यामध्ये अनाऊन्स करतात ते सगळेजण. तर आता या कुस्ती महासंग्रामचा विजेता आहे आपले लाडके दादा ऋषिकेश रणदिवे पाटील. आता त्यांचा जय जयकार करण्यात येतोय आणि आता ऋषिकेशला तिथे स्टेजवरती आमंत्रित करण्यात येते आणि तेव्हाच ऐश्वर्या अशी तनफान करून त्या मैदानातून निघून जाते. आता ते अनाउन्सर म्हणतात की ऋषिकेश दादा, तुम्ही ट्रॉफी घ्या, स्टेजवर या, तुम्हाला विनंती करतो मी स्टेजवर येण्याची. आणि आता ओवी, गुलाब सगळेजण बघा कसे जयघोष करताय. तुम्हाला जेव्हा मालिका टीव्हीवर बघायला मिळेल ना रात्री आज, तेव्हा तुम्हाला बघून खूप भारी वाटेल. आता तिथे ऋषिकेश पोहोचलाय वरती. त्याने आता बनियन वगैरे घातलंय बरं का प्रॉपर. आणि आता त्याचे सगळेजण तिथे स्वागत करताय. ऋषिकेश सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानतोय. म्हणजे तिथे जे कोणी प्रेक्षक आहेत त्यांचे आभार मानले जात आहेत. आता ऋषिकेशला मानाचा फेटा घालण्यात येतोय आणि ऋषिकेशला ते सगळं म्हणजे फील करून खूप भारी वाटतंय. आणि मनातल्या मनात त्याने जानकीचे आधी आभार मानलेत, कारण जानकीच्या या आयडियामुळेच ऋषिकेश कुस्ती जिंकू शकलाय. प्रेक्षकांनो, जानकी खूप प्रेमाने त्याला अशी खालनं बघत असते. ओवी ऋषिकेशसाठी टाळ्या वाजवत असते आणि अशा पद्धतीने त्याला आता फेटा वगैरे बांधण्यात येतो. ऋषिकेशला मानाची शाल देण्यात येते आणि आता ऋषिकेशला माईक देण्यात येतोय की त्याने 2 शब्द बोलावे. आता ऋषिकेश खूप छान बोलतो आणि सगळं काही तो जानकीबद्दलच बोलतो. ऋषिकेश म्हणतो, खरं तर हे बक्षीस स्वीकारण्याच्या आधी मी जानकीला, माझ्या बायकोला, जानकी रणदिवेला वर बोलवतोय. मग आता जानकीला जरा लाज वाटत असते, पण तो म्हणतो, ये ना जानकी. मग आता जानकी स्टेजवर जाते आणि सगळेजण या दोघांचं टाळ्याच्या आवाजात स्वागत करताय. आणि आता सौमित्रने हे सगळं कॅप्चर केलंय, त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढलाय या सगळ्याचा. आता ऋषिकेश म्हणतो, तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, एवढी दिवस मी कुस्ती खेळतोय, पण खरी कुस्ती मी माझ्या जानकीकडून शिकलोय. परिस्थितीशी 2 हात कसे करायचे, आलेल्या संकटांना धोबी पछाड कसं करायचं, नियतीला कसं हरवायचं, हे आपला खेळ आपण आपल्या पद्धतीने कसा खेळायचा, हे सगळं मी माझ्या जानकीकडून शिकलेलो आहे. आता ऋषिकेश जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा जानकीचे डोळे पाणावलेले असतात आणि सौमित्रचे सुद्धा. ऋषिकेश पुढे म्हणतो की माझ्या सुखदुःखामध्ये माझी बायको कायम माझी वाटेकरी होती, आहे आणि राहील. तिने मला आतापर्यंत खूप प्रेरणा दिलेली आहे. अंधारात माझी सावली जशी माझ्या सोबत असते तशी माझी जानकी माझ्या सोबत असते. त्यामुळे मी तुम्हा सगळ्या मान्यवरांना विनंती करतो, मला जे बक्षीस मिळालंय ते माझ्या बायकोला देण्यात यावे, कारण माझ्या पायाखाली जेव्हा काटे होते ना, ते काटे माझ्या बायकोने वेचले. मग फुलं माझ्या बायकोच्या हातात नको का पडायला. असं बोलल्यानंतर ऋषिकेश खूप म्हणजे त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेत आणि तो रडायला लागतो. आणि आता हा सौमित्र पण रडतोय, पण त्याने शूट करणं काही थांबवलेलं नाहीये. आता जानकी आणि ऋषिकेश दादाचं सगळं शूटिंग त्याने मोबाईलमध्ये कव्हर केलंय.
जानकी आता आपल्याला 1,00,000चं बक्षीस स्वीकारताना दिसतीये आणि आता पंचांनी ती ट्रॉफी जी आहे ना विनरची, ती ऋषिकेशला दिली आहे आणि ऋषिकेशने ती जानकीच्या हातात दिली आहे आणि जानकी ऋषिकेश दोघंही जण त्या ट्रॉफीचा आनंद घेताना आपल्याला दिसणार आहेत. आणि खालनं ओवी आई बाबांना असा गोड पापा देते, मोठ्याने ओरडून, आई बाबा तुमच्यासाठी गोड गोड पापी. आणि आता ऋषिकेश जानकी तिच्याकडे बघून स्माईल करतात. खूप छान दाखवलंय प्रेक्षकांनो. आता ऋषिकेशला नंतर जानकीला ते पंच म्हणतात की तुम्ही तुमचे 2 शब्द व्यक्त करावे ही विनंती. आणि प्रेक्षकांनो ऋषिकेशपेक्षा जानकी अतिशय सुंदर बोललेली आहे. इथे जमलेल्या सगळ्या मान्यवरांना आणि प्रेक्षकांना माझ्या म्हणजे मी रणदिवेंची सून नमस्कार करते. आणि खरं तर हे सगळं श्रेय ऋषिकेशचं आहे. त्यांनी स्वतःच्या जीवाच्या आकांताने ही स्पर्धा जिंकली आहे. म्हणजे हे बक्षीस, हे मान त्यांनी मला दिला, हा त्यांचा मोठेपणा आहे. खरं तर आम्हा दोघांनाही माहिती आहे, आम्ही दोघेही जाणतो की या सगळ्याच्या मागे आमच्या आई नानांची पुण्याई आहे. ऋषिकेशना जे यश मिळाले ना ते आई आणि नानांच्या आशीर्वादामुळे. जानकी जेव्हा आई आणि नानांचं नाव काढते तेव्हा ऋषिकेशचा चेहरा उतरतो, पण जानकी हे सगळं क्रेडिट संस्कारांना देते. जानकी म्हणते कुठलाही माणूस घडतो ना तो संस्कारामुळे. माझे ऋषिकेश आज जे काही आहेत ना ते आई आणि नानांच्या संस्कारामुळे आहेत. सुमित्राताई टीव्हीवर या दोघांचं भाषण ऐकताय आणि आता ही जानकी म्हणते आज मी आणि ऋषिकेश जे काही आहोत ते सगळं रणदिवे नावाच्या या सामर्थ्यामध्येच आहे सगळं काही. सून म्हणून मी या रणदिवेंच्या घरात आले आणि लेक बनून त्यांच्या घरातच राहिले. मी त्यांच्या परंपरा, संस्कार सगळं काही शिकले, आत्मसात केलं आणि आता मात्र आम्ही आमच्या घरापासून लांब आहोत. पण तुम्हाला खरं सांगू का, मनाने मात्र आम्ही त्यांच्या आणि आमच्या देवाच्या जवळ आहोतो. आणि तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सगळ्यांच्या कृपेमुळे आज आमचे हे कुटुंब पुन्हा एकत्र येईल अशी खात्री वाटते मला. आता बघा प्रेक्षकांनो, जानकी जसं जसं बोलते तसं तसं सुमित्राताई रडायला लागतात, पण ऋषिकेशचा जरा चेहरा उतरलाय. पण आता ही जानकी म्हणते, जानकी पुढे खूप छान बोलते. ती म्हणते की ऋषिकेश आज मला या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट देतात. मला माहिती आहे ऋषिकेशची मेहनत, माझी साथ आणि त्यांचं यश हे सगळं जरी सोबत असलं तरी या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट आमच्या आई नानांना जातं. त्यांचं यश फक्त आणि फक्त आमच्या आई नानांमुळे. मी हे सगळं यश आमच्या आई आणि नानांना अर्पण करते. आज जर ते नसते तर आज आम्ही इथे नसतो. आज हे यश जे काही आहे, आम्ही इथे आहोत, ते सगळं आमच्या आई नानांमुळे झालेलं आहे. आता असं बोलल्यानंतर सौमित्र तर रडायलाच लागतो आणि आता गुलाब, सुमित्राताई सगळेजण रडतात. आता या ऋषिकेशने आणि जानकीने ट्रॉफी हातात घेतली आहे आणि आता जानकी म्हणते, आई नाना ही ट्रॉफी, हे यश, हे सगळं काही फक्त आणि फक्त तुमचं आहे. असं बोलल्यानंतर सगळेच जण जानकीला म्हणजे खूप आनंदाने तिच्यासाठी सगळेजण टाळ्या वाजवत आहेत. बघितलं का प्रेक्षकांनो, जानकीने जिद भी मेरी और पट भी मेरी असं केलंय. म्हणजे तिने हा सगळा सामना जिंकायसाठी ऋषिकेशला मदतच नाही केली तर स्वतःवरचा जो डाग आहे तो सुद्धा तिने मिटवलाय. सगळ्यांसमोर हे सिद्ध करून की हे सगळं क्रेडिट तिच्या सासू सासऱ्यांचं आहे. खूपच भारी दाखवलाय प्रेक्षकांनो आजचा भाग. तर आता असं इथे सगळेजण या दोघांसाठी टाळ्या वाजवतात आणि कुस्तीच्या आखाड्याचा हा सीन इथे समाप्त होतोय. जानकीने जिंकलेले 1,00,000 रुपये तिथे देवघरामध्ये ठेवले आणि देवी आईजवळ मागितलंय की असंच यश माझ्या ऋषिकेशला नेहमी मिळू दे. देवा, आतापर्यंत आम्ही जे काही यश संपादन केलंय ते फक्त तुझ्या आशीर्वादामुळे, तुझी कृपा आमच्या सोबत अशीच राहू दे. ऋषिकेश म्हणतो, जानकी ही माझी खऱ्या अर्थाने पहिली कमाई आहे नाही का ग? जानकी म्हणते, हो खरंच ऋषिकेश. आता ऋषिकेश म्हणतो, आपल्या ओवीची दिवाळी आपण हवी तशी साजरी करायची बरं का. आता ओवी खूप खुश असते ती ट्रॉफी बघून. आता गुलाब येतो आणि म्हणतो, चला 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 सगळ्यांनी हातपाय धुवून घ्या, गरम गरम बिर्याणी आणलेली आहे. आता हा ऋषिकेश म्हणतो, अरे गुलाब, ये कशाला उगाचच खर्च करत बसलास तू? आता गुलाब म्हणतो, दादासाहेब मी काही नाही केलंय, हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तुम्ही कुस्ती जिंकून मुळशी गावचं नाव मोठं केलं ना, म्हणून त्या नाही आहेत का सुशीलाताई, त्यांनी बिर्याणी बनवून दिली आहे तुमच्यासाठी. मग आता जानकी म्हणते की सुशीलाबाई कोण रे? आता लगेच ओवी म्हणते, अगं आई त्याने का पापड चोर. मग आता ओवी जीभ दाबते आणि म्हणते, सॉरी
मग गुलाब म्हणतात, "हो, हो, तीच ती. अहो हे तर काही नाही. अहो उद्या त्या सरलाताई आहेत ना जिलेब्या पाठवणारे आणि परवा त्या." आता ऋषिकेश म्हणतो, "हे बघ गुलाब." ऋषिकेश जेव्हा असं बोलतो तेव्हा गुलाबला कसं तरी होतं. तो म्हणतो, "का बरं दादा? अहो असं का बोलताय? नाही म्हणजे सगुणा काही बोलली का तुम्हाला? काय हो वहिनी?" आता जानकी म्हणते, "नाही, नाही गुलाब. अरे तसं काही नाही झालेलं आहे." आता लगेच ऋषिकेश म्हणतो, "हे बघ अरे गुलाब, आम्ही उद्यापासून नवीन जागेत जाणार आहोत रे." आता गुलाब म्हणतो, "खरंच सांगा दादासाहेब काय झालंय?" मग जानकी म्हणते, "नाही गुलाब दादा, कोणी काही बोललेलं नाहीये हो. आता काय आहे ना, ह्यांच्या मनामध्ये आधीपासूनच चालू होतं." मग ऋषिकेश म्हणतो, "हो गुलाब, अरे मी नवीन जागा बघितली आहे. अरे भाड्याने बघितली आहे जागा मी. आहे तशी छोटीशीच आणि साइन सुद्धा झालंय सगळं ॲग्रीमेंट वगैरे. आम्ही उद्या जाणार आहोत रे आमच्या नवीन घरी." मग आता ओवी म्हणते, "वा आई, आपण उद्या आपल्या नवीन घरात जाणार. आपण तिथे दिवाळी साजरी करणार का? आई, आपण रांगोळी काढूया. आपण तिथे आपल्याला जे जे आवडतं ते सगळं बनवूयात." आता जानकी म्हणते, "हो बेटा, नक्की." आता ओवी जानकीला मिठी मारते. सगळे खुश असतात हे, पण गुलाबला फार वाईट वाटतं. गुलाब म्हणतो, "दादासाहेब या सगळ्याची काय गरज होती?" ऋषिकेश म्हणतो, "अरे गुलाब, गरज नव्हती रे, पण आधाराने बळ मिळतं आणि स्वकर्तृत्वामुळे आपल्याला एक प्रेरणा मिळते पुढे जाण्याची. फक्त त्यासाठीच रे. तू माझ्यासाठी जे काही केलंयस ना गुलाब, ते मी आयुष्यभर विसरणार नाही. तुझ्यामुळे मला खूप आधार मिळाला रे गुलाब. हे बघ, तुझ्या आधाराच्या बळावरच मी हे छोटंसं घर घेतलंय. मला आता अडवू नकोस रे." गुलाब म्हणतो, "बरं दादा, तुमची इच्छा आहे तर मी अडवणार नाही. तुम्ही खुश आहोत तर आम्ही खुश. मालक खुश तर नोकर खुश. नवीन घर असलं म्हणून काय झालं? हा गुलाब आहे ना तुमची सेवा करायला." तेवढ्याच सगुणा येते आणि म्हणते, "अरे चा, काय नवीन घर?" आता जानकी म्हणते, "अगं हो सगुणा, आम्ही भाड्याने दुसरीकडे राहायला चाललोय." सगुणा खूप खुश होते, पण आता लगेच म्हणते, "काय सांगता?" मग लगेच म्हणते, "काय सांगता वहिनी साहेब?" म्हणजे तिच्या आवाजाचे चढ उतार कमी करते आणि म्हणते, "वहिनी साहेब, मला आता तुमची खूप आठवण येईल." मग आता ही जानकी म्हणते, "हो ग सगुणा, मला पण तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येईल. पण थांब जरा." आता जानकीने त्या 1,00,000मधले काही पैसे गुलाब आणि सगुणाला दिलेत आणि आता ही जानकी म्हणते, "हे घे सगुणा." सगुणा पैसे घेत असते तेव्हा गुलाब म्हणतो, "थांब ग सगुणा, पैसे नको घेऊस. वहिनी साहेब याची गरज नाहीये." जानकी म्हणते, "अशी कशी गरज नाहीये? मी मदत म्हणून नाही देते, वहिनी म्हणून पैसे देतेय. बहीण आहे ना मी तुमची गुलाब दादा. आता दिवाळी आली आहे, छान साडी घे सगुणा, मिठाई घे, त्यामुळेच मी पैसे देतेय हं." आता सगुणा आनंदाने त्या पैशाचा स्वीकार करते. गुलाब म्हणतो, "चला हात धुवून घ्या, गरम गरम बिर्याणी आहे, नाही तर थंड व्हायची." सगळेजण खूप खुश आहेत. आता ऋषिकेश ओवीला म्हणतो, "ओवी, आता आपण आपल्या नवीन घरी जाणार आहोत. आता तू खुश आहेस ना?" ओवी म्हणते, "बाबा मी खूप खुश आहे आणि तुम्हाला माहिती आहे उद्यापासून दिवाळी सुरू होतीये." ऋषिकेश म्हणतो, "हो, उद्यापासून आपली पण नवीन सुरुवात होणार बेटा." आता या जानकीने आणि ऋषिकेशने आणि ओवीने एकमेकांच्या हातात हात दिलेत आणि खूप खुश झालेत सगळेजण. तर त्यांनी हा भाग असा दाखवलाय प्रेक्षकांनो. पण आता मालिका बघण्याची मजा तुम्हाला पुढे जास्ती येणार आहे. येणाऱ्या काही भागांमध्ये पुढचा प्रोमो तर जबरदस्त दाखवलाय त्यांनी. सौमित्र नानांना सगळी व्हिडिओ शूटिंग दाखवतो कुस्तीची आणि आता नाना सौमित्रला खुणवतात की देवघर सौमित्र आपलं ऋषिकेशच्या घरी नेऊन दे म्हणून. आणि आता यांनी नवीन भाड्याने घर घेतलंय आणि नानांनी या सौमित्राला सांगून देवघर ऋषिकेशच्या नवीन भाड्याच्या घरात पाठवलंय. कारण त्या देवघरामध्ये नानांनी केलेलं खरं मृत्यूपत्र आहे आणि आजी ऐश्वर्याला अलर्ट करत असतात, "तू अशी जर गाफील राहिली तर तो सौमित्र हळूहळू करून त्या ऋषिकेशला या घरामध्ये आणेल. काहीतरी कर, एक एक गोष्ट जानकीच्या हातात चालली जाईल." आणि आता इकडे हे नवीन घरात आलेत आणि जानकी म्हणते, "खूप छान घर आहे." आता ऋषिकेश म्हणतो, "छान आहे ना?" आता जानकी म्हणते, "एका गोष्टीची कमतरता आहे, ते म्हणजे देवाचा देव्हारा." आणि आता सौमित्र देव्हारा घेऊन तिथे हजर होऊन जातो. आता अवंतिका पण त्याच्या सोबत आहे, पण आता त्या देव्हाऱ्यामध्ये ते खरं मृत्यूपत्र आहे प्रेक्षकांनो. पण आता ते सौमित्र आणि जानकी आणि ऋषिकेश या सगळ्यांना कसं कळेल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. मैत्रिणींनो, आजचा भाग आवडला की नाही तर मग प्लीज लाईक करायला विसरू नका आणि आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी धन्यवाद.